प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय पत्रकार महासंमेलनाला या पत्रकारांनी दिनांक 26 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत माउंट आबू येथील नॅशनल मीडिया पत्रकार महासंमेलन अतिशय दिव्य अनुभूती, अद्भुत, अकल्पनीय, अविश्वसनीय दीर्घानुभव देणारे असे पार पडून येथे आलेल्या पत्रकारांना कानावर विश्वास ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्यावर विश्वास ठेवून सत्य व न्याय बातम्या देण्याचा तसेच फेक न्यूज व अवैध बातम्यांचा मोह सोडण्याचा उपदेश मिळाला। संमेलनाला भारतातील महाराष्ट्र, हरियाणा, गोवा, दीव, दमण, अंदमानसह देशातील कानाकोपऱ्यातून तसेच नेपाळ देशामधून पत्रकारांची उपस्थिती होती। महासंमेलनासाठी मुख्यालयाच्या आनंद सरोवर परिसरात पोहोचताच स्वागत कक्षामध्ये राष्ट्रीय पत्रकारिता महासंमेलनाचे विशेष ओळखपत्र देण्यात आले। त्यानंतर सर्व सोयी सुविधायुक्त असे VIP फ्लॅट सर्व पत्रकारांना उपलब्ध करून देण्यात आले होते। पहिल्या दिवशी सर्व पत्रकारांचा स्वागत समारोह व अखेरच्या दिवशी सहभागी पत्रकारांचा संवाद व अनुभव कथन कार्यक्रम पार पडला। यावेळी पत्रकार महासंमेलनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शुभेच्छा मिळाल्या व प्रसारण केंद्रीय मंत्री मुरुगन तसेच इतर मान्यवरांचे मार्गदर्शन मिळाले। या महासंमेलनाला वाशिम जिल्ह्यातून जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे कारंजा लाड तालुका अध्यक्ष, अपडेट इंडिया TV न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार, स्तंभलेखक, शोध पत्रकार प्राध्यापक अशोक पाटील, उपाध्याय, साप्ताहिक कारंजा महात्म्याचे संपादक संजय कडोळे, लोमेश चौधरी, ओमप्रकाश गुप्ता, प्राध्यापक शंकरराव पुंड, प्रदीप वानखडे, संजय गावंडे, नांदेडचे मनोज कोटके, सुधाकर इंगोले, संतोष अग्रवाल इत्यादी विदर्भातील वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा इत्यादी जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने पत्रकार मंडळी हजर होते। जनमत लाईव्ह न्यूज करता वाशिम जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।